Okay, friends, I am Dr. Hinavani, and today for scholarship grade 4, our today's topic is वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ मराठीमध्ये. तर कधी कधी आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये बोलताना असे काही शब्दसमूह वापरतो, असे काही ग्रुप ऑफ वर्ड्स वापरतो की ज्यांचा सरळ अर्थ नाही होत, त्यांचा अर्थ काहीतरी वेगळाच असतो. तर अशा शब्दसमूहाला वाक्प्रचार असं म्हणतात. आणि हेच काही कॉमनली बोलले जाणारे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ आपण या यादीमध्ये आधी बघूया आणि मग त्यावर आधारित प्रश्न आपण बघूया. ओके, तर डोक्याशी रिलेटेड काही वाक्प्रचार आपल्याला बघायचे. तर डोक्याला हात लावून बसणे म्हणजे विचार करीत बसणे. डोक्यावर खापर फोडणे म्हणजे निर्दोष माणसावर दोष टाकणे. डोक्यावर बसवणे म्हणजे फाजील लाड करणे. त्याचबरोबर कपाळ हा शरीर अवयव घेतला तर त्याच्याशी रिलेटेड वाक्प्रचार कपाळ फुटणे म्हणजे दुर्दैव ओढवणे किंवा कपाळाला हात लावणे म्हणजे नाराजी दाखवणे. डोळा लागणे म्हणजे झोप येणे. डोळे उघडणे म्हणजे अनुभवाने सावध होणे. डोळ्याला डोळा न लागणे म्हणजे झोप न येणे. डोळे विस्फारणे म्हणजे आश्चर्याने पाहणे. डोळे झाक करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. त्याचबरोबर कान उपटणे म्हणजे कडक शब्दात समज देणे. कान टोचणे कडक शब्दात चूक लक्षात आणून देणे. आता तुम्ही बघाल की कान टोचणे म्हणजे शब्दशः इयर पिअर्सिंग नाही करत आहे, कान टोचत नाहीये. कडक शब्दामध्ये चूक लक्षात आणून देणे म्हणजे कान टोचणे. कानावर हात ठेवणे म्हणजे नाकबूल करणे. कानोसा घेणे म्हणजे अंदाज घेणे किंवा चाहूल घेणे. आता नाक या शरीर अवयवावरून पण काही वाक्प्रचार आपण वापरतो. फॉर एक्झाम्पल नाक उडवणे म्हणजे थट्टा करणे. नाक कापणे म्हणजे अपमान करणे. नाक मुरडणे म्हणजे नापसंती दाखवणे. नाक घासणे म्हणजे लाचार होऊन माफी मागणे. दात धरणे म्हणजे सूड घेण्याची भावना बाळगणे. दात ओठ खाणे म्हणजे चीड व्यक्त करणे. दात ती तृण धरणे म्हणजे शरण येणे. तोंडाला पाणी सुटणे म्हणजे हाव निर्माण होणे. तोंड काळे करणे म्हणजे कायमचे निघून जाणे. तोंड देणे म्हणजे प्रसंगाशी सामना करणे. तोंड फिरवणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे. तोंडात बोटं घालणं म्हणजे आश्चर्यचकित होणे. तोंडातून शब्द न फुटणे म्हणजे खूप घाबरणे. त्याचबरोबर हातावरून पण काही वाक्प्रचार आपण वापरतो. फॉर एक्झाम्पल हातचे जाणे म्हणजे तावडीतून निसटणे. हात टेकणे म्हणजे नाईलाजाने शरण जाणे. हात आकडता घेणे म्हणजे देण्यासाठी स्थिती असतानाही कमी देणे. हात झटकणे म्हणजे नावनिराळा होणे. हात देणे म्हणजे मदत करणे. पोटाशी रिलेटेड तर पोट या शब्दावरून आलेले वाक्प्रचार. तर पोटात आग पडणे म्हणजे खूप भूक लागणे. पोटात कावळे कोकळणे म्हणजे पण खूप भूक लागणे. पोटात ठेवणे म्हणजे माहीत झालेले गुपित उघड न करणे. पोटाला चिमटे घेणे म्हणजे काटकसरीने राहणे. तर अजूनही बरेच आहेत. फॉर एक्झाम्पल पाठ थोपटणे म्हणजे शाबासकी देणे. पाठ पुरवणे म्हणजे सारखे मागे लागणे किंवा पिछा पुरवणे. कंबर कसणे म्हणजे जिद्दीने तयार होणे. कंबर खचणे म्हणजे धीर सुटणे. पाय घसरणे म्हणजे वर्तन बिघडणे किंवा तोल जाणे. पाय धरणे म्हणजे शरण जाणे किंवा माफी मागणे. पाय मोकळे करणे म्हणजे फिरायला जाणे. पायावर उभे राहणे म्हणजे स्वावलंबी होणे. अंग चोरणे म्हणजे थोडे फारच काम करणे, हळूहळू काम करणे. अंगाची लाही लाही होणे म्हणजे अतिशय संताप होणे. जीवात जीव येणे सुटकेची भावना होणे. जीवाला जीव देणे कोणत्याही प्रसंगात दुसऱ्याला मदत करणे. जीवाचे रान करणे म्हणजे खूप प्रयत्न करणे. आता हे जे आपण वाक्प्रचार बघितले हे कुठल्या ना कुठल्या शरीर अवयवाचा त्या ठिकाणी उल्लेख होता आणि त्याच्याशी रिलेटेड वाक्प्रचार आपण बघितले. त्याचबरोबर काही अन्य वाक्प्रचार देखील आहेत. उदाहरणार्थ आरडाओरडा करणे म्हणजे त्रागा करणे. आव्हान देणे म्हणजे लढाईला बोलवणे. सामना खेळण्यासाठी आमंत्रण देणे. कावरी बावरी होणे म्हणजे गोंधळून जाणे. कांगावा करणे म्हणजे खरे बोलण्याचा आव आणणे. खजील होणे म्हणजे चुकीचे काम केल्याची लाज वाटणे. खंत वाटणे म्हणजे दुःख होणे. गढून जाणे म्हणजे कामात विचारात गुंग होणे. गयावया करणे म्हणजे विनवणी करणे. घाम फुटणे म्हणजे घाबरणे. तुडुंब भरणे म्हणजे काठोकाठ भरणे.
थरकाप उडणे म्हणजे खूप घाबरणे, ध्यास घेणे म्हणजे सतत विचार करणे, नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे, नाव मिळवणे म्हणजे कीर्ती मिळवणे, निरखून पाहणे म्हणजे लक्षपूर्वक पाहणे, फस्त करणे म्हणजे खाऊन संपवणे, बहार येणे म्हणजे मजा येणे, धमाल येणे, भंबेरी उडणे म्हणजे खूप गोंधळून जाणे, भाव गगनाला भिडणे म्हणजे खूप महाग होणे, मग्न होणे म्हणजे कामात विचारात गढून जाणे, लहानाचा मोठा करणे म्हणजे पालनपोषण करणे आणि हुश करणे म्हणजे मोकळा श्वास घेणे. तर हे काही आपण वाक्प्रचार मी वाचून दाखवले आणि त्यांचे अर्थ तुम्हाला सांगितले, जेणेकरून तुम्हाला वाचायला पण ते उपयोगी पडेल आणि लक्षात ठेवायलाही उपयोगी पडेल. तुम्ही सारखं सारखं जर हे ऐकलं तर तुमचं ते वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ जे आहेत ते तोंडपाठ होतील. ओके. आता आपल्याला या वाक्प्रचार आणि त्यांच्या अर्थावर रिलेटेड जे सरावाचे प्रश्न आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर सरावाच्या प्रश्नातला पहिला प्रकार आहे, पुढील प्रत्येक वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. आणि त्यातला पहिला जो वाक्प्रचार आहे तो आहे गयावया करणे. तर गयावया करणे म्हणजे विनंती करणे किंवा विनवणी करणे आणि आपल्याला पर्याय दिलेले त्रागा करणे, विनवणी करणे, माफी मागणे किंवा अपमान करणे. तर याचा योग्य अर्थ आहे विनवणी करणे, जो की तुमचा पर्याय क्रमांक 2 आहे. दुसरं जो वाक्प्रचार आहे तो आहे नवल वाटणे आणि तुम्हाला पर्याय दिलेले दुःख होणे, चीड व्यक्त करणे, मन दाटून येणे आणि आश्चर्य वाटणे. तर नवल वाटणे याचा अर्थ आहे आश्चर्य वाटणे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. आता पुढचा जो वाक्प्रचार आहे तो आहे पाय घसरणे. तर तुम्हाला पर्याय दिलेले आहेत तोल जाणे, धीर सुटणे, सावकाश चालणे आणि हुंदडणे. तर याचा योग्य अर्थ आहे तोल जाणे म्हणजे पाय घसरणे. कावरी बावरी होणे आणि पर्याय दिलेले आहेत हट्ट धरणे, थरथरणे, गोंधळून जाणे, नाराजी व्यक्त करणे. तर कावरी बावरी होण्याचा योग्य अर्थ आहे थरथरणे. ओके. सॉरी, गोंधळून जाणे. ओके. तर गोंधळून जाणे म्हणजे कावरी बावरी होणे. तर याच प्रकारे निगा राखणे म्हणजे काळजी घेणे किंवा केअर घेणे. तर पर्याय क्रमांक 2 त्याचं अचूक उत्तर राहील. तुम्ही पण ते सोडवू शकतात आणि पुढचं तुम्ही ट्राय करा. पोटात कावळे ओरडणे सगळ्यांचा आवडीचा वाक्प्रचार आहे हा. तर आय नो की तुम्हाला त्याचा अर्थ निश्चितच माहीत असेल. आता पुढचा जो सरावाचा प्रश्न आहे तो आहे पुढील प्रत्येक अर्थ व्यक्त करणारा योग्य वाक्प्रचार आपल्याला निवडायचा आहे. तर खूप प्रयत्न करणे या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला निवडायचा आहे आणि पर्याय दिलेले जीव भांड्यात पडणे, जीवाचे रान करणे, पाराचा कावळा करणे आणि पोपटपंची करणे. तर जीव भांड्यात पडणे म्हणजे रिलीफ फील होत म्हणून. जीवाचं रान करणं हे खरा तर खूप प्रयत्न करणं या शब्दाचा योग्य वाक्प्रचार आहे. तर पर्याय क्रमांक 2 हा तुमचा अचूक पर्याय आहे. पुढचा जो शब्द समूह आहे तो आहे मदत करणे आणि त्या अर्थाचा आपल्याला वाक्प्रचार शोधायचा आहे. तर पर्याय दिलेले हात देणे, हात झटकणे, हात दाखवणे आणि हात टेकणे. तर योग्य पर्याय आहे हात देणे म्हणजे मदत करणे. लहानपणापासून संस्कार होणे आणि तुम्हाला पर्याय दिलेले आहेत अंगवळणी पडणे, अंग चोरणे, गळ्यातलं ताईत होणे, बाळकडू मिळणे. तर या ठिकाणी जे लहानपणापासून संस्कार केले जातात त्याला बाळकडू मिळणे असं म्हणतात. तर तुमचा पर्याय क्रमांक 4 हा तुमचा अचूक पर्याय आहे. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीची सवय होते तेव्हा त्याला अंगवळणी पडणं म्हणतात. तर ह्या दोन्ही पर्यायांमध्ये गोंधळून जाऊ नका, कारण योग्य उत्तर आहे बाळकडू मिळणे. दुवा मागणे या अर्थाचा आपल्याला वाक्प्रचार शोधायचा आहे आणि पर्याय दिलेले पाय धरणे, संकल्प करणे, पदर पसरणे आणि माफ करणे. तर तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा की काय बाबा याचा अचूक उत्तर असू शकतं. आणि स्वतःला विसरून जाणे
तर तुम्हाला पर्याय दिलेत गाल फुगवणे, देहभान विसरणे, उधळून टाकणे, झटत राहणे. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे देहभान विसरणे, जो की तुमचा योग्य वाक्प्रचार आहे, ज्याचा अर्थ होतो स्वतःला विसरून जाणे. ओके. आणि मन दाटून येणे याचाही तुम्ही शोधायचा प्रयत्न करा की काय बाबा याचं अचूक उत्तर असू शकतं. तर 2 प्रश्न तुम्हाला गृहपाठासाठी दिलेत, बाकीचे मी सोडवून दाखवलेत आणि बाकीचे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ देखील आपण बघितले. आता आपल्याला पुढचा जो टॉपिक आहे तो आहे म्हणी आणि त्यांचे अर्थ, जो आपण पुढच्या लेक्चरला बघूया.